हॅलो, नमस्कार. आपण आता प्रोसेस कॉस्टिंगचा सेकंड क्वेश्चन घेतोय. सेकंड क्वेश्चनमध्ये फर्स्ट क्वेश्चन सारख्याच काही ॲडजस्टमेंट्स आहेत. ॲडजस्टमेंट ज्या बेसिक होत्या त्याच आपण आता ह्याच्यात बघणार आहे. ॲडजस्टमेंट तुम्हाला आता इथे दिसेल. बेसिक मटेरियल आपल्याला इथे 6,000 दिलंय. म्हणजेच प्रोसेसमध्ये 6,000 युनिट्सचं प्रोसेसिंग स्टार्ट झालंय. त्याची कॉस्ट ₹10 अशी इथे दिली आहे. ह्याचं पोस्टिंग आपल्याला फर्स्ट प्रोसेससाठी करायचंय. ओके. त्यानंतर मटेरियल, वेजेस, एक्सपेन्सेस आणि ओव्हरहेड्स असे प्रोसेस ए, बी आणि सी या तीनही मध्ये दिले आहेत. तिन्हीचं आपल्याला एक्सपेन्सेस किंवा डेबिट साईडला पोस्टिंग घ्यायचं आहे. नॉर्मल लॉस इनपुट जेवढे आहे इथे आता ए प्रोसेससाठी 6,000 इनपुट आहे. त्याचे 5% एवढा नॉर्मल लॉस आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याची ही स्क्रॅप व्हॅल्यू आहे. तर आधी घेतल्याप्रमाणे प्रोसेस ए अकाउंट कंप्लीट केलं की एचा जो काही आउटपुट येईल तो आपल्याला प्रोसेस बी मध्ये ट्रान्सफर करायचा आहे आणि बीचा जो काही आउटपुट येईल तो प्रोसेस सी मध्ये येईल. आता एचे सगळे इन्कम आणि एक्सपेन्सेस इथे या कॉलममध्ये जे आपल्याला दिलेत हे सगळे आपल्याला ए मधून प्रोसेसिंग होऊन त्याची कॉस्ट जी काही येईल ती बी अकाउंटला डेबिट म्हणून करायची आहे. नंतर बीचा जो काही आउटपुट येईल तो सगळा सी अकाउंटला घ्यायचा आहे आणि सी मधून जो काही आउटपुट मिळेल तो आयदर सेल्स असणार आहे ऑर ट्रान्सफर टू फिनिश गुड्स. आता याप्रमाणे आपल्याला प्रोसेस ए, नंतर बी आणि सी अशी तीनही अकाउंट कंप्लीट करायचे आहेत. ए साठी इनपुट 6,000 दिलाय. बी साठी एचा जो आउटपुट येईल तो आपल्याला इनपुट म्हणून घ्यायचा आहे आणि तसंच बीचा आउटपुट असेल तो सी साठी घ्यायचा आहे. आता ह्याप्रमाणे आपल्याला तीनही अकाउंट कंप्लीट करायचे आहेत. याची जी काही इन्फॉर्मेशन आहे, नॉर्मल लॉस ए साठी 5% आहे, बी साठी 10% आणि सी साठी पुन्हा 5% आणि ही त्याची स्क्रॅप व्हॅल्यू ही आपल्याला त्या त्या अकाउंटला क्रेडिट साईडला घ्यायची आहे आणि सगळे जे इथे एक्सपेन्सेस दिलेत हे सगळे एक्सपेन्सेस बी आणि सी प्रोसेसचे त्या त्या प्रोसेस अकाउंट डेबिट साईडला घ्यायचे. ओके. तुम्ही प्रश्न या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पीडीएफ मिळेल किंवा लिंक मिळेल. तिथून तुम्ही हा प्रश्न आणि उत्तर दोनही त्या पीडीएफ मध्ये आहे. ते दोनही लिहून घ्या आणि त्यानंतर हा प्रश्न सोडवायला घ्या. इथे आता तुमच्या स्क्रीन समोर प्रश्नाचं सोल्युशन आहे. प्रोसेस ए, बी, सी तीनही अकाउंट्स आहेत. प्रोसेस ए अकाउंट जसं तुम्हाला इथे दिसतंय. प्रोसेस ए अकाउंट बेसिक मटेरियल इनपुट 6,000 आहे. जसं आपण मगाशी क्वेश्चनमध्ये बघितलं त्याची किंमत होती ₹10 पर युनिट. सो इथे अमाउंट आलं 60,000. नंतर मटेरियल, वेजेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि ओव्हरहेड्स हे प्रोसेस ए चे जे ॲडिशनल खर्च होते ते सगळे आपण इथे घेतले. प्रोसेस ए मध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन होती नॉर्मल लॉस. नॉर्मल लॉस सांगितलं जातं 5%. आता 5% म्हणजे प्रोसेस ए साठी इनपुट आहेत 6,000 आणि ह्याचे इंटू 5% आपल्याला नॉर्मल लॉस काढायचा आहे. म्हणजे नॉर्मल लॉस क्वांटिटी येईल 300 जशी इथे घेतलेली आहे 300 आणि त्याला स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली होती ₹2. त्याप्रमाणे ते स्क्रॅप व्हॅल्यू ₹2 घेतली. टोटल अमाउंट आले 600. आता हे नॉर्मल लॉस आपण जे काढलाय ते प्रोसेसचा इनपुट क्वांटिटीचा जो आकडा असेल त्याच्यावर गिव्हन पर्सेंटेज प्रमाणे घ्यायचं. नॉर्मल लॉस लिहिल्यानंतर क्लोजिंगच्या वेळेला क्वांटिटी कॉलम आता डेबिट साइड टोटल जास्ती येणार आहे. 6,000 दोन्हीकडे आहे, डेबिट आणि क्रेडिट. आणि यातून नॉर्मल लॉस गेल्यानंतर आपल्याला आउटपुट मिळतोय 5,700 युनिट्स. तर 5,700 युनिट्स एवढा आउटपुट बॅलन्सिंग फिगर काढल्यावर टोटल जे आपण खर्च केलेत मटेरियल कॉस्ट, नंतर बेसिक मटेरियल, डायरेक्ट वेजेस, ओव्हरहेड्स आणि एक्सपेन्सेस याचा एकूण खर्च होता आपला 4,40,000. 440 मधून स्क्रॅप व्हॅल्यू मायनस केल्यानंतर इथे आपल्याला आकडा मिळतोय 4,39,400. म्हणजे एवढी प्रोसेस ए मधून बी मध्ये जाणाऱ्या वस्तूंची प्रोसेसिंग कॉस्ट आहे पहिल्या स्टेप पर्यंत. मग 4,39,400 याला डिवाइड बाय 5,700 केल्यानंतर आपल्याला त्याची कॉस्ट पर युनिट मिळते 77.9. म्हणजे अमाऊंट 4,39,400 म्हणजे जेवढी टोटल कॉस्ट येईल त्याला डिवाइड बाय 5,700 घेतले की आपल्याला मिळते 77.09 आणि तो इथे आपण सीपीयू म्हणून घेतलाय आणि 77.09 हे क्वांटिटी आणि अमाउंट सोबत प्रोसेस बी अकाउंटच्या डेबिट साईडला इथे ट्रान्सफर झालेली दिसते. म्हणजे ही संपूर्णपणे ही जी लाईन आहे ती अशीच्या अशी तुम्हाला प्रोसेस ए कडून प्रोसेस बी याकडे ट्रान्सफर झालेली दिसेल. प्रोसेस ए कडून आलेलं टोटल जे काय क्वांटिटी मटेरियल आहे 5,700 त्याची ही सीपीयू आहे आणि त्याचं अमाउंट आहे 4,39,400 ते आपण इथे घेतलंय. आणि प्रोसेस बी मधले बाकीचे खर्च इथून पुढे आपल्याला घ्यायचे. त्यामध्ये डायरेक्ट मटेरियल आहे, वेजेस आहेत, एक्सपेन्सेस आणि ओव्हरहेड्स हे आधी तुम्हाला क्वेश्चनमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण इथे ट्रान्सफर केलेत. नेक्स्ट स्टेप आता काय, सगळे प्रोसेस बीचे खर्च आणि त्याची कॉस्ट लिहून झाल्यानंतर नेक्स्ट जर असेल तर नॉर्मल लॉस घ्यायचा. नॉर्मल लॉस आता इथे 570 दिसतोय. आपण क्वेश्चनमध्ये बघितलं तर त्यामध्ये दिसेल नॉर्मल लॉस हा 10% आहे आणि 10% ऑफ इनपुट नेहमी घेतो आपण. इथे इनपुट आहे 5,700 आणि ह्याचे इंटू 10% घेतले तर आपला नॉर्मल लॉस येईल 570. तसा इथे घेतलाय. ही त्याची स्क्रॅप व्हॅल्यू क्वेश्चनमध्ये दिलेली आहे आणि त्याप्रमाणे टोटल अमाउंट येते 1,710 1,710. प्रोसेस बी क्लोजिंगच्या वेळेला सेम प्रोसेस तशीच करायची. क्वांटिटी कॉलम टोटल जास्ती कोणती येईल ते बघायचं. आता इथे परत डेबिट साईड जास्ती आहे त्यामुळे डेबिट साईडचा क्वांटिटीचा आकडा क्रेडिट साईडला घ्यायचा. यातून नॉर्मल लॉस मायनस केला की प्रोसेस बी टू सी ट्रान्सफर आपल्याला 5,130 एवढं मिळते. मग 5,130 हे जे ट्रान्सफर येईल त्याची आपल्याला अमाऊंट आणि सीपीयू या दोन्ही व्हॅल्यूज काढायच्या आहेत. त्यासाठी अमाऊंट कॉलम क्लोज केला, टोटल आली 7,44,400 एवढी टोटल आली आहे.
7,44,100 आणि त्यातून नॉर्मल लॉस क्वांटिटी मायनस केली, की आपल्याला इथे 7,42,690 अशी इथे किंमत मिळते. आणि सीपीओ काढण्याची पद्धत सेम. 7,42,690 त्याला डिव्हाइड बाय आउटपुट 5,130 एवढे केल्यानंतर कन्फर्म करून बघा 144.77 असा सीपीयूचा आकडा इथे दिसतोय आपल्याला. आता आधी म्हटल्याप्रमाणे प्रोसेस बी मधून सी मध्ये जे सगळं ट्रान्सफर येईल ते या लाईन प्रमाणे घ्यायचं बी कडून सी कडे. प्रोसेस बी कडून सी कडे हे व्हॅल्यू सगळे ट्रान्सफर झाल्या. त्यामध्ये आधीचं जसं घेतलंय सेम तसं सगळे खर्च म्हणजे मटेरियल आहे, वेजेस आहेत, एक्सपेन्सेस आहेत आणि ओव्हरहेड हे सगळे खर्च ऍज इट इज क्वेश्चन प्रमाणे इथे घ्यायचे. त्यानंतर नॉर्मल लॉस इथे आता 5% होता परत. तर नॉर्मल लॉस घेताना आधीसारखंच इनपुट जेवढा आपला असेल 5,130 त्याचे 5% म्हणजे कॅल्क्युलेशनला पुन्हा वर्किंग नोटमध्ये येईल 5,130 इंटू 5%. आता हे उत्तर थोडंसं पॉईंटमध्ये येईल ते आपण राऊंड ऑफ करून घ्यायचं. 257 256.5 असं तुम्हाला आन्सर दिसेल, पण आपण ते घेताना इथे 257 राऊंड फिगर करून घेतली आहे. त्याची स्क्रॅप व्हॅल्यू ₹20 क्वेश्चनमध्ये दिलेली होती. अमाऊंट येते 5,130 आणि प्रोसेस 3च्या पुढे म्हणजे प्रोसेस सी नंतर पुढचं अकाउंट कोणतं दिलेलं नाहीये किंवा इथे सेल्स असं काही म्हटलेलं नाहीये. त्यामुळे क्वांटिटी कॉलम क्लोज केला. क्वांटिटीला 5,130 दोन्ही बाजूला आले. 5,130 5,130 आपल्याला इथे क्वांटिटीमध्ये मिळत आहे. ते इथे टोटलला घ्यायचंय आणि अमाऊंट कॉलमला डेबिट साईडची अमाऊंट टोटलची काही येईल ती घेऊन बॅलन्सिंग फिगर काढायची. ती आता आले 9,94,560 त्याला डिवाइड बाय बॅलन्सिंग फिगर क्वांटिटी केली की आपला फायनल रेट येतोय 204.08. आता ह्यामध्ये आपण प्रोसेस ए बी आणि सी तीनही प्रोसेससाठी एकच मेथड यूज केली आहे ए टू बी बी टू सी. याच्यामध्ये नॉर्मल लॉस आपण घेतला आणि जी काय बॅलन्सिंग फिगर आली त्याचं व्हॅल्युएशन केलंय आणि ए कडून बी कडे ट्रान्सफर इथे तुम्हाला एरो दिसतोय. तसंच बी कडून सी कडे ट्रान्सफर आणि सी चा आउटपुट हा एक तर सोल्ड असतो किंवा तो फायनल प्रोडक्ट म्हणून गोडाऊनमध्ये ट्रान्सफर होतो. त्यामुळे इथे त्याला नाव दिलेलं आहे आपण फिनिश्ड गुड्स. तर आपल्याकडे फिनिश्ड गुड्स प्रोसेस सी मध्ये तयार झाले 4,874 क्वांटिटी आणि त्याचं अमाऊंट आहे 9,94,560. क्वेश्चन जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे तो क्वेश्चन लिहून सोडवा आणि तुमचं आलेलं उत्तर आणि इथे आता आपण सोडवलेलं हे दोन्ही मॅच होते ना बघ. धन्यवाद.